तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत। नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यातील वासोळ गावातून एक चिंताजनक बातमी समोर येते आहे। मधमाशांचा अभाव निर्माण झाल्यामुळे डोंगळे आणि टरबूज पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। देवळा तालुक्यातल्या वासोळ गावात सध्या डोंगळे आणि टरबूज ह्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे। मात्र ह्या पिकाच्या परागीभवनासाठी आवश्यक असलेल्या मधमाशा परिसरात दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले। मधमाशांच्या अभावामुळे पिकाचं योग्य परागीभवन होत नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आधीच वाढलेल्या खर्चामुळे अडचणीत आलेला शेतकरी आणखीन संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान या समस्येवर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे कृत्रिम मधमाशांच्या पेट्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे। वेळेत उपाययोजना झाल्या नाही तर टरबूज आणि डोंगळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे। त्यामुळे कृषी विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज या ठिकाणी व्यक्त करण्यात आली। प्रखर न्यूज साठी भैयासाहेब माळी, सटाणा। परागीभवन होत नसल्या कारणाने आमच्या टरबूज पिकामध्ये व जे उन्हाळ कांदा रोप बियाणं तयार होतं ते ढोऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट होणार आहे। एकंदरीत परागीभवनासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी मधमाशी आता नाहीशी होत चाललेली आहे। अनेक महागडे कीटकनाशक आणि अनेक विषारी औषधं वारंवार शेतावर फवारणी करत असल्यामुळे मधमाशी नाहीशी होत चाललेली आहे। तरी आमची कृषी विभागाकडे एकच मागणी आहे की आम्हाला मधमाशांच्या पेट्या उपलब्ध करून द्यावं व आमच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ कशी होईल यासाठी उपाययोजना कराव्यात, एवढी आमची कृषी विभागाकडे मागणी आहे।